नमस्कार. विचार करा 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी एक परफेक्ट दिवस कसा असेल. आज आपण बरोबर तेच करणार आहोत. एक असा दिवस तयार करणार आहोत जो मुलांच्या शिकण्याला एक सुंदर आणि प्रभावी दिशा देईल. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच उभा राहतो की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श दिवस नेमका दिसतो कसा. फक्त शिकवणं महत्त्वाचं नाहीये, तर तो संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी आनंद देणारा आणि त्यांच्या वाढीला चालना देणारा कसा बनवता येईल. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आज आपण काय काय जाणून घेणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण दिनचर्येचं महत्त्व समजून घेऊ, मग दिवसाची सुरुवात सकारात्मक कशी करायची ते पाहू. त्यानंतर खेळ, गाणी, गोष्टी आणि मुक्त खेळाबद्दल बोलू आणि शेवटी दिवसभराचा आढावा कसा घ्यायचा हे समजून घेऊ. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. दिवसाची रचना करण्याआधी त्या रचनेचा जो पाया आहे म्हणजे दिनचर्या, ती इतकी महत्त्वाची का आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीलाच ना 2 शब्दांमधला फरक स्पष्ट करून घेऊया. दिनचर्या ही मुलांसाठी असते. ती त्यांच्या आयुष्यात एक शिस्त आणि स्थिरता आणते, त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं. आणि वेळापत्रक हे शिक्षकांसाठी असतं, एक लवचिक मार्गदर्शक, ज्यामुळे त्यांची ऊर्जा आणि वेळ दोन्ही वाचतात. चला आता आपण दिवसाच्या प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करूया. दिवसाचे पहिले काही क्षण किती महत्त्वाचे असतात आणि ते मुलांच्या संपूर्ण दिवसासाठी एक सकारात्मक पाया कसा घालतात ते आता पाहू. बघा, दिवसाची एक छान सकारात्मक सुरुवात करायची असेल तर ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे प्रत्येक मुलाचं नाव घेऊन त्याच्याकडे बघून स्मितहास्य करत केलेलं स्वागत. दुसरं, त्यांची स्वच्छता आणि आरोग्य तपासणं. तिसरं म्हणजे ओंकार किंवा सूर्यनमस्कारासारखे छोटे व्यायाम जे त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करतात. आणि चौथं, जेव्हा मुलं स्वतः हजेरी लावतात तेव्हा त्यांच्या मनात माझं असणं महत्त्वाचं आहे ही भावना पक्की होते. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, जिथे मुलांचं शरीर आणि मन दोन्ही एकाच वेळी कामाला लागतं. आणि हा टप्पा आहे खेळ आणि परिपाठाचा. आपल्याला अनेकदा वाटतं की खेळ म्हणजे फक्त धावपळ, पण तसं नाहीये. या मैदानी खेळाचे फायदे खूप खोलवर आहेत. धावण्या पाळण्याने शारीरिक विकास तर होतोच, पण एकमेकांसोबत खेळताना नियम पाळायला शिकल्यामुळे सामाजिक विकासही होतो, कारण शेवटी त्यांना समाजातच वावरायचं आहे. आणि हो, खेळाचे नियम समजून घेताना त्यांच्या तर्कबुद्धीला चालना मिळते, जो त्यांच्या बोधात्मक विकासाचा पाया आहे. आणि हो, मैदानी खेळ म्हणजे फक्त एकच प्रकार नाही, यातही 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. पकडापकडीसारखे ताईंनी ठरवलेले खेळ मुलांना नियम आणि एकमेकांना मदत करायला शिकवतात, तर दुसरीकडे मुक्त खेळात मुलं स्वतःच्या कल्पनेने खेळतात. यामुळे त्यांची सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता वाढते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खरं तर दोन्ही प्रकारचे खेळ आवश्यक आहेत. बरं, मुलं खेळून आली, त्यांच्यात खूप ऊर्जा आहे. आता या सगळ्या एनर्जीला एका चांगल्या दिशेने कसं वळवायचं? त्यासाठी असतो परिपाठ. हा सगळ्यांना एकत्र आणतो आणि दिवसाच्या शिकण्याच्या प्रक्रियेला एका लयीत सुरू करतो. मग ह्या परिपाठामध्ये नक्की काय काय होतं? तर बघा, आजची तारीख, वार यातून त्यांना काळाची समज येते. हवामान तक्त्यामुळे त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता वाढते. मोकळ्या गप्पांमधून मुलं व्यक्त व्हायला शिकतात आणि सण उत्सवांच्या चर्चेतून आपल्या संस्कृतीशी जोडली जातात. ठीक आहे, आता आपण अशा एका भागाकडे वळतोय जो मुलांच्या सगळ्यात आवडीचा असतो, तो म्हणजे गाणी आणि गोष्टींची जादूची दुनिया. हे वाक्य बघा, किती साधं पण किती महत्त्वाचं आहे. गोष्टी म्हणजे फक्त टाइमपास नाही, त्या मुलांची कल्पनाशक्ती जागृत करतात, जी भविष्यात काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी खूप आवश्यक असते. त्या नवीन शब्द देतात, ज्यामुळे त्यांची भाषा सुधारते आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या एका जागी बसून लक्ष देऊन ऐकण्याची सवय लावतात, म्हणजेच एकाग्रता वाढवतात. पण गोष्ट सांगायची कशी की ती मुलांच्या थेट मनात उतरेल? गोष्ट अधिक प्रभावी आणि रंजक बनवण्यासाठी काही खास तंत्र आहेत. चला त्यापैकी काही आपण पाहूया. सगळ्यात पहिलं आणि सोपं तंत्र जे आपण सगळेच वापरतो ते म्हणजे चित्रांचं पुस्तक. चित्र दाखवत गोष्ट सांगितल्यामुळे शब्द आणि चित्र यांचा संबंध मुलांच्या मनात पक्का बसतो आणि गोष्ट जास्त काळ लक्षात राहते. दुसरा एक खूप मजेशीर तंत्र आहे बोटांवरच्या बाहुल्या. विशेषतः जेव्हा मुलांचा गट लहान असतो तेव्हा हे खूप प्रभावी ठरतं. त्या इकडून तिकडे हालणाऱ्या बाहुल्या मुलांचं लक्ष पूर्णपणे गोष्टीकडे खेचून घेतात. आणि तिसरं एक क्रिएटिव्ह तंत्र म्हणजे रोलोग्राफ. हे अगदी एखाद्या टीव्हीच्या स्क्रीनसारखं असतं, जिथे कागदावर काढलेली चित्र एकामागून एक फिरत राहतात. यामुळे मुलांना गोष्ट एका चित्रपटासारखी अनुभवता येते. बरं, ताईंनी खेळ घेतले, गोष्टी झाल्या, आता वेळ आहे मुलांना त्यांचं स्वतःचं जग तयार करू देण्याची. आता आपण आलो आहोत वर्गातील मुक्त खेळाच्या वेळेवर. तर हा वर्गातला मुक्त खेळ म्हणजे नेमकं काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर शिक्षकांच्या हस्तक्षेपाशिवाय मुलांनी स्वतः निवडून खेळलेला खेळ, या ठोकळे, कोडी, बाहुली घर अशा साधनांचा वापर करून मुलं स्वतःच्या जगाची निर्मिती करतात आणि स्वतःचे नियम बनवतात. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो की मुलं जर स्वतः खेळत असतील तर मग ताईंनी काय करायचं? त्यांची भूमिका खरं तर खूप महत्त्वाची आहे, पण वेगळ्या प्रकारची. इथे ताईंनी फक्त निरीक्षण करायचं. का? कारण त्यातूनच मुलांची आवड निवड कळते. मुलांनी मदत मागितल्यावरच मदत करायची. का? कारण त्यातून स्वावलंबन वाढतं. आणि छोटी मोठी भांडणं मुलांना स्वतःच सोडवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. यातूनच तर समस्या सोडवण्याचं कौशल्य विकसित होतं. बघा, दिवसाची सुरुवात जेवढी महत्वाची असते तेवढाच महत्वाचा असतो त्याचा शेवट. एक चांगला शेवट उद्याच्या दिवसाची एक सुंदर सुरुवात करून देतो. चला पाहूया दिवसाचा निरोप कसा घ्यायचा. दिवस छान संपवण्यासाठी या 4 पायऱ्या खूप मदत करतात. पहिलं, आज काय शिकलो याचा एक छोटासा आढावा. दुसरं, खेळणी जागेवर ठेवण्याची जबाबदारीची सवय. तिसरं, उद्या काय गंमत करणार आहोत हे सांगून मुलांची उत्सुकता वाढवणं. आणि शेवटी, प्रत्येक मुलाला आज तू छान खेळलास असं काहीतरी सकारात्मक बोलून व्यक्तिगत निरोप देणं. तर बघा, ही होती एक आदर्श दिनचर्या, एक असा आराखडा जो मुलांच्या विकासाला खऱ्या अर्थाने मदत करतो. आज आपण पाहिलं की एक सुनियोजित दिवस, सकारात्मक सुरुवात, खेळ, गोष्टी आणि मुलांचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी त्यांच्या वाढीसाठी किती महत्त्वाच्या आहेत. आता प्रश्न सगळ्यांसाठी आहे, आज जे काही आपण पाहिलं त्यातून आपल्या वर्गात किंवा आपल्या मुलांच्या दिनक्रमात आपण उद्यापासून कोणता एक छोटा पण महत्त्वाचा बदल घडवून आणणार आहोत यावर नक्की विचार करा.